वाजता चेंडू टाकला होता सद्दाम यांना. दुसरा चेंडू आसिफ यांच्याकडून. बघूया काय जादू करतायत. सुंदर असा टोला सद्दाम यांच्या कडून आणि हा चौकार डीजे. पुन्हा एकदा चांगली अशी अपील. उत्कृष्ट असा चेंडू. यू मिस आय हिट असा प्रकार. उत्कृष्ट अशी गोलंदाजी तसेच उत्कृष्ट अशी समोरच्याकडून फलंदाजी होते. सद्दाम यांची पॉवरफुल बॅटिंग. बघूया सद्दाम काय करतायत, बदला घेतायत काय. सुंदर असा फटका. चोरटी धाव, 1 रन. चार चेंडू 5 धावा. चौकार खाऊन सुद्धा ही उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. बघूया पुढचा चेंडू. सुंदर असा शॉट ऑफच्या दिशेला आणि खरंच पायाखालून हा चेंडू गेलेला आहे आणि चौकार डीजे. पायाखालून गेला बॉल. बघूया आता पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू तसेच सुंदर असा प्रतिकार आणि पहिलं 1 षटक 10 रन. उत्कृष्ट अशी खेळी चालू आहे दोन्ही संघांकडून. बघूया दुसऱ्या षटकात काय होतंय, जादू होते काय बघूया जरा. दुसरं षटक घेऊन येत आहेत प्रणव कोरे. बघूया उत्कृष्ट अशी त्याची गोलंदाजी. विद्यानगर मधील नावाजलेले असे खेळाडू. आपल्या गोलंदाजीने काय जादू करतायत. स्ट्राइक वर आहेत आसिफ. उत्कृष्ट असा चेंडू. अपील. पंचांचा निर्णय बॅट.
उत्कृष्ट असा चेंडू तसेच उत्कृष्ट असा डिफेन्स केलेला आहे फलंदाजाने. स्ट्राईकवर आहेत सद्दाम. बघूया काय जादू करतायत. सुंदर असा तटवला होता. पुन्हा एकदा अपील आणि पंचांचा निर्णय. फलंदाज बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रणव कोरे यांच्याकडून तसेच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक डीजे. होऊन धुरंधर बल्लेबाज सद्दाम आऊट झालेले आहेत. खरंच संघामध्ये उत्साहाचं वातावरण अरमान टायगर्स यांच्यामध्ये. नवीन फलंदाज शैलेश. बघूया आपल्या संघाला सावरतायत काय. प्रणव कोरे यांचा तिसरा चेंडू. बघूया काय जादू करतायत. उत्कृष्ट असा चेंडू. चुकला. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. निव्वळ 1 रन त्यांनी दिला आहे. बघूया प्रणव कोरे काय जादू करतायत. पंच काय आलं. उत्कृष्ट असा फटका. झेलबाद होणार होता पण अतिशय वेगाने चेंडू प्रणव कोरेंच्या हाताला लागलाय. झेलबाद टिपणार होते ते पण चुकलंय. उत्कृष्ट अशी खरंच गोलंदाजी. उत्कृष्ट असा फटका ऑफसाईडच्या दिशेला. चोरटी धाव. 1 रन घेतलेला आहे. संघाची धाव संख्या 13. 5 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू प्रणव कोरे यांच्याकडून. उत्कृष्ट असा फटका लेग साईडच्या दिशेला आणि चौकार. चौकार चौकार डीजे.
साजिद वैयक्तिक आणि त्यांचं दुसरं षटक साजिद हे टाकतायत. बघूया आपल्या संघासाठी काय अशी कामगिरी करतायत ते साजिद. 17 धावा झाल्यात. बघूया रोखतायत काय ते. उत्कृष्ट अशी फलंदाजी दोन्ही जोडी करून. शैलेश आणि आसिफ बघूया काय कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा फटका पण पिंटू सर पाण्याची जरा तुम्ही सोय केलात तर खरंच बरं होईल. अशी तुम्हाला नम्र विनंती, तुम्ही पाण्याची सोय करावी इथे. उत्कृष्ट असा चेंडू तसेच उत्कृष्ट असं फलंदाजी. सुंदर असा प्लेसमेंट केला होता. पुन्हा सुंदर असा फटका. स्ट्रेट डाईव्ह तसेच सुंदर असं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव. सुंदर असा फटका आणि हा विकेट. तरी दांडा उडवलाय आसिफ यांनी. साजिद यांनी खरंच उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. डीजे गावदेवी विखेरापाडा प्रीमियर लीग पर्व 7व्या आजचा पहिला मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गावदेवी विखेरापाडा विरुद्ध अरमान टायगर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. आपण पाहू शकाल आतापर्यंत 2 गडी बाद झालेत गावदेवी विखेरापाडा या संघाचे. यावेळेस ऑन साईडला आपण काय खेळायचा प्रयत्न होता. समोर साजिद फॉलो थ्रूमध्ये सुरेश क्षेत्ररक्षण करतोय. धावांची गोष्ट की धावा दाफोगल लगावले गेल्या सध्या आपण पाहू शकाल 19 धावा. तिसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. फटका सुरेख खेळला पाहू शकाल. डीपमध्ये खेळाडू आहे, चढला फील्ड करायचा प्रयत्न करतील. चांगलं क्षेत्ररक्षण केलं परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंगसाठी आहेत. एका बाजूला फलंदाज हर्षद आणि एका बाजूला फलंदाज पाहू शकाल शैलेश. हर्षद पहिला सामना खेळतोय या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये.
यावेळेस पाहू शकाल ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं गेलं, परंतु पंच व्हाईट बॉल दर्शवत असताना चला नो आर्ग्युमेंट्स प्लीज. पंचांनी तुमचा डिसिजन दिलेला आहे. व्हाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. प्रीतम तामोरे आहेत. धावसंख्या पुढे सहसावती धावसंख्या दोन पोहोचेल. धावफलकावर 21 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. आजच्या दिवसामधला हा पहिला सामना गावदेवी खैरापाडा विरुद्ध पाहू शकाल अरमान टायगर. यावेळेस फुलटॉस बॉल फक्त फ्लिक केला गेला मनकर सहाने आणि यावेळेस खराब शेतशन झेल सुटलाय असं वाटलं. झेल नक्कीच सुटला. एकेरी धावाने समाधान मानला लागेल. अप्रतिम गोलंदाजी करतायत मिस्टर साजिद. षटक क्रमांक पाहू शकाल संपले गेले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर रिझ. तर 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 22. 7.33च्या सरासरीने धावा 22 बनवल्या गेल्या. बघा आपण यावेळेस प्रणव कोरे गोळी मार्क सज्ज होतील चौथ्या षटकामध्ये. नक्कीच प्लस प्लेमध्ये दुसरा षटक घेऊन येतोय. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून चौथा षटक घेऊन येत असताना गोलंदाज यावेळेस फटकाचा सुरेख खेळला. डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न आणि चेंडू पाहू शकाल निघून जाईल सहज सीमारी शपार. हा आलाय खैरापाडा प्रीमियर लीग षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर घणाघाती हल्ला केला गेला. षटकार ठोकला गेला. शैलेश यांच्या बॅटमधून आलाय अप्रतिम षटकार. यावेळेस फुलटॉस बॉल ऑफसाईडला फटकाचा सुरेख खेळला. डीपमध्ये खेळाडू आहेत अनिल. चेंडूला फील्ड करतील. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावफलक एकने पुढे सहसावती धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलकावर 29 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. चौथा षटक मार्गस्थ आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागली या षटकाची केली आहे शैलेशनी आपल्या संघासाठी. नक्कीच डू ऑर डायचा सामना असणार आहे. पाहू शकाल गावदेवी खैरापाडा या संघाला. यावेळेस ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न हर्षद सरळ बॅटने खेळतोय. डीपमध्ये खेळाडू आहे. चेंडू सेफ केला गेला. संगणक विनोद पडवळ चेंडूला फील्ड करतायत. विनोद पडवळने सुद्धा इम्प्रेस केलं. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम बॅटिंग केली. 37 धावा त्यांनी बनवल्या होत्या. एकाकी ॲग्रेशनवरील फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला भेटली. काल नक्कीच पाहायला भेटला. विवेक फायटर सुद्धा एक सामना विजय झाला, म्हणजे 2 सामने विजय झालाय. विवेक फायटर संघ संधी अजूनही आहे. यावेळेस फटकाचा सुरेख खेळलाय. चेंडू खाली खेळाडू आणि चंदू आहेत आणि फलंदाज शैलेश. बॅक टू द आउट.
धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पाहू शकाल बॅटिंगसाठी आलेत. क्रमांक 5व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येत असताना मिस्टर प्रथमेश धावा दाफळकर 29 वर 30 धावा दाफळकर 30 वर पाहू शकाल 3 गडी बाद झाले. प्रणव कोरे यांनी चांगला कमबॅक केला. ज्या खेळाडूंनी पहिल्या चेंडूवर षटकार लगावले त्या खेळाडूंना नक्कीच माघारी पाठवलाय. यावेळी सौभाव्य खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच डॉट आलाय. निर्धाव चेंडू. गावदेवी खरापाड्याचा संघ हा सामना पराभूत झाला. कुठं ना कुठे या स्पर्धेच्या बाहेर नक्कीच पाहायला भेटेल. जर हा सामना विजय झाला तर अजूनही पुढील जे सामने येतील त्याच्यावर अवलंबून राहायला लागेल. कारण की पाहू शकाल विजय शेट्टी यांचा संघ ध्रुव 11 संघ पहिला असा संघ आहे जो 4 सामने विजय करून टॉप करतोय. सचिन ओझा संघनायक खूप सुरेख कॅप्टन्सी त्यांनी पार पाडली आहे आणि अप्रतिम त्यांनी काम केलं. प्रत्येक खेळाडूने सुरेख काम बजावलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटकाचा सुरेख खेळा डिप्युटी विकेटचा खेळाडू आहेत आणि यावेळेस झेल निसटलाय. चेंडू निघून गेला असा सीमारेषे पार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. यावेळेस फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळला डीप मध्ये. या खेळाडू आहे आणि प्रतिचा झेल सुटलाय. आपण पाहू शकाल एकेरी धावांनी समाधान लागेल. प्रणव कोरे यांनी वेळेस चुकी केली आहे आणि हाईट फॅक्टर होता पण हाईट फॅक्टरचा फायदा उचलता आणि झेल सुटलाय. मोहम्मद बारी आनंद घेत असताना पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये थोडंसं निराश असतील.
यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू डॉट आलाय. यावेळेस ऑन साईडला फटका सुरेख खेळला. डीप मध्ये आपण पाहू शकाल खेळाडू आहे. चेंडूला फील्ड केला गेला. रमनचा फेकी खूप सुरेख. सोएब चेंडू फील्ड करतील तिथपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 पुढे ससावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धाव फलकावर 41 धावा. त्यावेळेस फटका सुरू खेळला गेला. गली विकेट किपर स्वतः गेले. चेंडूला फील्ड केलं गेलं. चेंडूला पाठवून दिलं. एक धावा. पंचाने वाईट बॉल दर्शवतात. खूप भार चेंडू होता. 2 धावाने आपण पुढे ससावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 43-43. यावेळेस फटका सुरेख आहे. परत संधी निर्माण झाली आहे आणि यावेळेस षटकार. नक्की 2 जीवनदान दिले प्रथमेशला आणि प्रथमेशनी त्याचा फायदा उचलला. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांची समाप्तीनंतर धावा दाफळकावर पाहू शकाल 49. 50 धावांचा पाठलाग करायचा. चला टॉससाठी या. हिमांशु तिवारी टॉससाठी या. तर एका बाजूला पाहू शकाल सचिन ओझा. अजून एक षटकाचा खेळ बाकी असेल. 5 षटकांचा खेळ संपलाय. परंतु टॉससाठी सज्ज राहायचं आहे आशिष परबास नाही आहेत. मला वाटतं लिदरची मॅच आहे असं आम्हाला हिमांशु तिवारी सांगतायत. एकोणपन्नास 49 धावा फलकावर. त्यावेळेस ऑन साईडला फटका खेळला गेला. डीप मध्ये रमन खराब शतशन करतायत. रमन फेकी केली गेली आणि यावेळेस पाहू शकाल चेंडूला फील्ड करायचा आणि यावेळेस काय घडलाय नॉट आउट. पहिलेच बेल्स पडली असं पंच दर्शवतात. कारण की पहिलेच बेल्स यष्ट्यावरून खाली आली. चुकी केली दोन्ही खेळाडूंनी. धाव चितवण्याचा प्रयत्न झाला असता. दोन्ही खेळाडूंनी संधी दिली होती परंतु संधीला गमावली आहे. धावफलक 2 पुढे ससावते. 51 धावा. 51 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. विनोद पडवळ आपण पाहतोय संघनायक. एकच धाव घेतली. नक्कीच 50 धावा धावफटकावर परिपूर्ण विनोद पडवळे पाहू शकाल. यावेळेस फटका सुरेख खेळलाय. प्रथमेश चांगली बॅटिंग करतायत आणि यावेळेस चांगला क्षेत्रक्षण दुसरा करता प्रयत्न. 2 फलंदाज पाहता धावतायत. दलपत आणि प्रथमेश चांगली कॉलिंग करतायत. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का फेकी केली गेली परंतु 2 धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पुढे ससावते. धावसंख्या 2 पोहोचेल 52. धावा धावफलकावर. यावेळेस वाह काय फटका सजवलाय. हॉट शॉट यावेळेस प्रथमेशच्या बॅट मधून. दॅट इज ए
धन्यवाद इजे. तीन चेंडूचा खेळ संपलाय. 4 वाईट होता सर आताचा नाही ना. ओके नाही नाही क्लिअर आहे वाईट नाही आहे. थोडंसं क्रिएशन केलं गेलं. 59 धावा फलकावर. यावेळेस नील जोडी मोठा फटका खेळायचा प्रयत्न नॉन स्ट्रायकरला थ्रो केला गेला. विनोद पडवळे चेंडूला फील्ड करतील. जेव्हा परत लगावतील तेव्हा फलंदाज होतोय बाद. धावची चरबामध्ये धावा 59 आहेत. 6 गडी बाद झाले. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी असेल. 6वं षटक मार्गस्थ. धन्यवाद इसे. शेवटचा चेंडू मोठा फटका घ्यायचा प्रयत्न पाहू शकाल. अंडरम थ्रो केला गेला आणि कुमार बॅक तो डगआउट. 59 धावा फलकावर आहे. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. मी विनंती करेल बोथ कॅप्टन्स हिमांशू तिवारी सचिन ओझा टॉससाठी या. इम्रान सर आपण टॉस करून घ्यायचं. चला इम्रान सरांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. बघूया आपण या सामन्यामध्ये थोडंसं उलटफेर केलं गेलं. हिमांशू तिवारीला कॅप्टनशिप दिली नाही. असं किरण पांगरेला कॅप्टनशिप दिली. तेव्हा मुंबई इंडियन्स सारखा सीन इकडे झालेला आहे असं वाटते. 4 सामने गमावल्यानंतर 4 सामने गमावल्यानंतर नवीन कॅप्टन दिलाय. बघूया आपण टॉस हारलेत आणि फिल्डिंग आली.
चला सामन्याला सुरुवात करायची प्लीज. जास्त वेळ दौडू नका. थोड्या क्षणामध्ये आपण दुसरा सामना सुरू करणार आहोत. ध्रुव 11 अनबिटेबल राहिला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. टॉस विन करून प्रथमतः स्वीकार केली आहे फलंदाजी. तर पहिल्या चेंडूवर सुरुवात केली गेली नितीनजी धोडी यांच्याकडून. अनिल धोडी. प्रत्येक षटकावर 100 रुपयाचं कॅश प्राईज आहेत. गव्हर्नमेंट मॅन माजी खेळाडू 2 दिवस हॉलिडे आहे. खूप एन्जॉय करतात या स्पर्धेला. आपण पाहू शकाल मैदानाच्या अवतीभोवती. मुकेश धोडी आपला सुद्धा वेलकम असेल. आपण पाहू शकाल यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला गेला. व्हाईट बॉलला दर्शवला गेला. व्हाईट चर्मामध्ये 1 धाव 2.
नील धोडी आपण पाहतो पहिला षटक घेऊन आलाय. यावेळेस फटका तर फसलाय. तर चेंडूवर अर्षद आहेत. आपण पाहू शकाल अर्षदांचा एक लुक वेगळा वाटतं. आपण पाहू शकाल सचिन ओझाने आम्हाला दर्शवलाय एक वेगळ्या लुकचे खेळाडू ॲनिमल लुक अर्षद आहेत आणि आजच्या दिवसात खेळण्यात सज्ज आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट केलंय परंतु बॅटर सुखरूप पोहोचले होते मिस्टर रमन. यावेळेस सुरेख चेंडू टाकला गेला. विकेट किपरच्या बाजूने थोडा चेंडू गेला. शॉर्ट टर्नमॅनला खेळाडू आहे. चेंडूला फेक करता पंचा लेग बायचा कॉल दर्शवत असताना धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 5 धावा. 3 चेंडू 5 धावा धावफलकावर. हलक्या बॅटने खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करते. थोडासा खराब क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एकदा वेगाने दिवसाचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आपण पहिल्या सामन्यापासून पाहतो पहिल्या षटकात नील चांगली गोलंदाजी करतो परंतु क्षेत्ररक्षण साथ चांगला भेटत नाहीये. क्षेत्ररक्षण थोडासा खराब करतायत आणि त्या अनुषंगाने धावा नक्कीच लयलूट होते समोरच्या संघाची. ऑफसाईडला फटका खेळला गेला. पाहू शकाल चेंडूला फील्ड करतात तत्पर्यंत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या धावफल लगावली गेली ती म्हणजेच तब्बल 8 धावा. चेंडूची गोष्टीकडे चेंडूचा खेळ संपला गेल्यापर्यंत 5 चेंडू 8 धावा. अतुल यादव हे सुद्धा पोहोचले जात. त्यांना चान्स आहे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी. तर वेलकम अतुल, आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यावेळेस रमनचा सुरेख फटका डीप मध्ये खेळाडू आहे आणि यावेळेस पहिला गडी बाद. 8 अंकावर लागणारा पहिला हादरा ते म्हणजेच अरमान टायगर या संघाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धन्यवाद डीजे. एक षटक संपलं. एका षटकाची समाप्तीनंतर धावा येतात. धावफलकावर 8 धावा. एक गडी बाद अजूनही बनवायचे 52. येणारे चेंडू असतील 30 चेंडू आणि 52 धावांची गरज. चंदू पटेल आणि अनिल धोडी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या प्रत्येक षटकारावर नितीन धोडी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यह्या खान आणि मुबारक खान आपला हार्दिक स्वागत असेल खैरापाडा प्रीमियर लीग पर्व 7व्या मध्ये. कुमारचा पहिला चेंडू ऑफ साइडला खेळला गेला. शॉर्ट गलीमध्ये खेळाडू आहेत. अंडरआर्म थ्रो केला गेला. नोमानला संधी दिली आजच्या दिवसामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावाने धावफलक 9 अंकावर जाऊन पोहोचेल.
अजून बनवायचे 51 येणारे चेंडू असतील 29 चेंडू 51 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. त्यावेळेस चंदू पटेल ने फटका सुरेख खेळलाय डीप मध्ये. आसिफ अब्बासी करणार नाही चुकी आणि चंदू पटेल मैदानाच्या बाहेर गॉन. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. शैलेश चेंडूला फील्ड करतात परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते 12 या अंकावर. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकामधला. इकडून बनवायचे अजूनही 48 येणारे चेंडू असतील 25 मध्ये 48 ची गरज. यावेळेस टॅप करायचा प्रयत्न होता. स्वतः फॉलो थ्रू चेंडू अडवला गेलाय. षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा येते धावफलकर मात्र 12. येणारी 4 षटकं 12ची सरासरी गाठायची आहे. बनवायची 48. नक्कीच आपण पाहू शकाल शिवस्वराज्य संघाचे ऑनर सन्माननीय आदरणीय दुर्गेश सोलंके सरांचं आगमन झालं. सर आपलं हार्दिक स्वागत असेल येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद डीजे. यावेळेस फक्त दिशा दिली गेली. फाईन लीगला चेंडूला पाठवले शोहेब मेमन नि फटका सुरेख खेळलाय आणि चेंडू निघून गेला. सीमारेषा पार. हा आलाय चौकार 4. धन्यवाद डीजे. लगेच वेगावर स्वार होता गोलंदाज परंतु वेगाचा पुरेपूर उपयोग केला गेला. फक्त दिशा दिली गेली. बॅट आणि फक्त चेंडूला दिशा दिली. गतीचा सुरेख उपयोग केला गेला. चौकार नक्कीच जमा केला गेला. धावसंख्या 2 पोहोचले. धावफलकर 16 धावा. यावेळेस परत एकदा यावेळेस प्रथमेश होते परंतु फाईन लीगला चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4. नक्कीच बॅक टू बॅक 2 चौकार जमा केल्या गेल्या. अप्रतिम बॅटिंग करतायत बॅटर. 10 सेकंद पोहोचत धावफलकर 20 धावा. यावेळेस फुलटॉस बॉल होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्याच मनसुबा बनवला होता आणि एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 21. तिसरा षटक मार्ग असता. 2 गडीच्या मध्यामध्ये बॅटिंग करत असताना अरमान टायगर. यावेळेस बॅटची बाहेरची कडा अनिल धोडी. यावेळेस बॅक छोटा आउट. गडी क्रमांक 3 बाद झाला. धावा येते 21. तर गडी बाद झालाय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ 4 चेंडू 21 धावा 3 गडी बाद. डीजे.
दरवाढीचे यावेळेस पहिला चेंडू कुमार यांचा क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न केला. प्रथम विकेट किपर चेंडू बी करतात आणि यावेळेस बॅटरला चेंडू धडकलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु बघूया पंच काय दर्शवतील आणि यावेळेस थोडी चर्चा केली जाईल. यावेळेस 5 धावा. धावा फलकावर आहे तर पाहू शकाल तब्बल लगावले गेल्या ती म्हणजेच 28-28. यावेळेस चेंडू फील्ड केला गेला फेकी केली गेली. एक बाईचा कॉल. धावसंख्या 29. नक्कीच प्रफुल्लजी चव्हाण साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. आपलं हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या 29 धावा फलकावर आहेत. चौथा षटक मार्गस्थ 3 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिल्या चेंडूवर 5 धावा नक्कीच आल्या ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये. त्यानंतर 2 सिंगल अजूनही बनवायचे आहेत. 31 धावा बनवायचे आहेत विजयासाठी. यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला फटका खेळला गेला. यावेळेस स्लोवर चेंडू तर लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला. बघूया आपण खूप वेगवान आउटफील्ड आहे. चेंडू निघून जातोय. पाहू शकाल लेग बायचा कॉल दिला पंचाने आणि 4 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. शेवटचा अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. एकोणीस चेंडू आणि भाऊ 13 चेंडू बनवायचे 27 अटकऱ्याचा प्रयत्न होता. अपील नक्कीच केली गेली. पाहू शकाल आणि बोटवरती फलंदाज मैदानाच्या बाहेर आउट. 4 षटक संपले गेले. धावा 33 आहेत. 12 चेंडू बनवायचे 27.
नक्कीच थोडंसं क्रेशन केलं गेलं. 26 धावांची गरज आहे या षटकामध्ये. पाहू शकाल धावा आल्यात 12. नक्कीच 12 धावा आल्यात. तीस धाव 34 धावा धावफलकावर आहे. थोडंसं क्रेशन केलं गेलं. तर 12 बघूया आपण. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 13ची सरासरी गाठायची आहे. नवीन गोलंदाज पाहू शकाल सद्दाम खान गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. त्यावेळेस पाहू शकाल अपील केली गेली. ऑप्टनच्या बाहेर चेंडू पिचिंग झाला. नक्कीच निर्धाव चेंडूवाला डॉट बॉल. 11 चेंडू बनवायचे 26. 11 बॉल रिक्वायर्ड 26. सचिन ओझा खूप खुश असतील कारण की संघ टॉपमध्ये आहे. चांगला परफॉर्मन्स करतायत. परंतु शेवटचा सामना असणार आहे ते म्हणजेच आजच्या लीग फॉर्मॅटमधला. एका बाजूला दुर्गेश सोलंकी सरांचा संघ पाहू शकाल शिव स्वराज्य. तर एका बाजूला विजय शेट्टी यांचा संघ ध्रुव 11. शिव स्वराज्य संघ नक्कीच थोडासा बॅकफुटवर आहे. परंतु एक विजय त्यांना असणं गरजेचं आहे. या स्पर्धेत एकही विजय आपण पाहू शकाल शिव स्वराज्य संघाला आतापर्यंत भेटला नाहीये. त्यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहेत. थोडासा दूरवर सुरेख झेल टिपला गेला. नील दोडी अप्रतिम झेल आणि फलंदाज बॅक थोडा आउट या डिझाय. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर प्रणव कोरे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहू शकाल सद्दाम खान गोलमार्गात सज्ज होत आहेत. नवीन बॅटर प्रणव खोरे बनवायचे अजूनही हा सामना जिंकणे 25 येणारे चेंडू असतील. 9 चेंडू 25 धावांची गरज. बॅकफुटला आले. फटका सुरेख खेळलाय. डीप लॉंग ऑफला खेळाडू आहेत. मिड ऑफवर येथील चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. शैलेश लालू चांगला क्षेत्ररक्षण करतायत. चांगला क्षेत्ररक्षण चांगली फेकी. 2 धावाने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या पोहोचेल 37. अजूनही बनवायचे आहेत 23. येणारे चेंडू असतील तब्बल 8 मध्ये बनवायचे आहेत 23 धावा. 8 बॉल 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रणव कोरे यांची हाईट पर्सेंटेज खूप सुरेख आहे. मोठे फटकेबाजू करू शकतात. तेच बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. शोएब मेमनने चांगली बॅटिंग केली. आता पण त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. परंतु कुठे ना कुठे नॉनस्टॉप जास्त त्यांना ठेवलं गेलं. यावेळेस दांडी गोल केली गेली सद्दाम खान यांनी आणि फलंदाज प्रणव कोरे बॅक टू आउट. पाच चेंडू खेळ संपला. धावा आहेत धावफलकावर तब्बल 27 बनवायचे 23. येणारे 7 चेंडू.
7 चेंडू बनवायचे 23. नवीन फलंदाज 7 चेंडूने बनवायचे 23. नवीन बॅटर साजिद स्ट्राईकवर. यावेळेस पाहू शकाल ऑनसाइड खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील परंतु लेग बायचा कॉल. षटक क्रमांक संपले गेले. पाहू शकाल 5 षटके समाप्त. धावा दाखल करणार 38 आणि बनवायचे येणारे 6 चेंडू ते म्हणजे 22. धन्यवाद डीजे. ज्यावेळेस ऑनसाइड खेळायचा प्रयत्न डॉट बॉल सिंगल नक्कीच आली आहे. एक धाव. यावेळी शोएब मेमनने फटका तर वरती खेळलाय. प्रथमेश मागे जातोय परंतु बॅकअपला खेळाडू आले होते. नील आणि चेंडू तेव्हापर्यंत निघून जाईल. सीमारेषा पार आलाय चौकार. अजून बनवायचे 18 धावांची गरज आहे विजयासाठी. नक्कीच 4 चेंडू 17 धावांची गरज आहे. तसं क्रेशन घ्या. पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर चौकार 4-17. 7 बॉल 4 बॉल 17 रन्स टू विन. यावेळी शोएब आगळा वेगळा डोक्याचा उपयोग करतो आणि फक्त दिशा देतो चेंडूला. 3 चेंडू बनवायचे 13. 3-13 कोणाचे वाजतील 12 असं नक्कीच पाहिलं जाईल. इट इज ए दोन सुरेख चौकार खेचले. 3 चेंडू 13 धावांची गरज. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न चुकी नक्कीच केली आहे. बघूया आपण एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. 2 मध्ये बनवायचे 12. 2 चेंडू 12 धावांची गरज. साजिद स्ट्राईक वर असणार आहे. साजिदला मोठा फटका खेळावा लागेल. दोन चेंडू 12 धावांची गरज आहे. पाहू शकाल हा सामना जिंकण्यासाठी ते म्हणजेच अरमान टायगर या संघाला. चला सामना सुरू करा लगेच. गावदेवी खरापाडा संघ. यावेळेचा फुलटॉस बॉल होता. लॉंग स्टॉपला चेंडू निघून गेला. नोमान आपण पाहतो चेंडूला फील्ड करताय. चेंडूला फील्ड केलं गेलं. फेकी केली. एक सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल. 1 चेंडू 11 धावांची गरज आहे. यावर आपण पाहतोय
या लीग फॉर्मॅटमधला पहिला सामना खेळला होता गावदेवी फैरापाडा त्याने विजय केला होता. त्यानंतर सलग 3 सामने तो पराभूत झाला आणि लीग फॉर्मॅटमध्ये 5वा सामना खेळतोय आणि विजयाच्या उंबरठ्यावर आहे. यावेळेस शेवटच्या क्षणामध्ये फटका तर सुरेख खेळलाय आणि पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. कुठली धाव नाहीये. हा सामना विजय झाला 10 धावांनी. म्हणजेच गावदेवी खैरापाडा संघ या लीगमध्ये 2 सामने जिंकलाय. सद्दाम खान यांनी सामना जिंकलेला आहे. काँग्रेसचा सद्दाम. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आपण पाहू शकाल धनवटीचे